नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक नवीन मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर-टी 25% राखीव जागांवर मोफत मोफत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन नोंदणीसाठी 18 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांसाठी जी डोकेदुखी ठरलेली 1 किलोमीटर अंतराची जी अट आहे, ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे. सोबतच मित्रांनो, आर-टी प्रवेशासाठी जुना अर्ज बदलता येणार आहे आणि नवीन नोंदणीलाही आता मुदतवाढ. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की नोंदणीसाठी 8 दिवसांची मुदतवाढ, तसेच प्रशासनाने केले आवाहन. तर यामध्ये आर-टी प्रवेशासाठी जुना अर्जही बदलता येणार, तसेच नवीन नोंदणीलाही आता मुदत. तर काय आहे सविस्तर संपूर्ण माहिती इथे पाहूया. तर यामध्ये मित्रांनो, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर-टी 25% राखीव जागांवर मोफत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची प्रतीक्षा आता संपली आहे. तर यामध्ये शिक्षण विभागाने या ठिकाणी ऑनलाईन नोंदणीसाठी 18 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांसाठी डोकेदुखी ठरलेली 1 किलोमीटर अंतराची अट आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. तर उच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रशासनाने हा बदल केला आहे की ज्या पालकांनी या अटीमुळे अर्ज भरले नव्हते किंवा ज्यांना अर्जात सुधारणा करायची आहे, त्यांना आता नवीन संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 541 शाळांमधील 4,911 जागांसाठी आतापर्यंत 12,000हून अधिक अर्ज आले असून मुदतवाढीमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास मोफत आणि सक्तीचं शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये 25% 25% जागांवर प्रवेश दिला जातो. यंदाच्या प्रवेशासाठी 17 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत जिल्ह्यात 12,552 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच शालेय शिक्षण विभागाने आर-टी प्रवेशासाठी यावर्षीही नियमामध्ये बदल केलेले होते. त्यातील घरापासून 1 किलोमीटर अंतराच्या शाळाचा नियम पालकांना जाचक ठरला आहे. या नियमानुसार अनेक पालकांनी ऑनलाईन अर्जही करता आलेला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेच्या निकालात हा नियम रद्दबातल ठरवण्यात आला. तसेच हा निकाल पहिल्या टप्प्यात नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीच्या 1 दिवस अगोदरच आला. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार 18 मार्चपर्यंत आता आर-टी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आल्याचे या ठिकाणी आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने दिलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की जिल्ह्यामध्ये 541 शाळात 4,911 जागा. तर जिल्ह्यातील 541 शाळांमध्ये 4,911 जागा आर-टी अंतर्गत 25% रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. या जागांवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या पात्रताधारकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच 10 मार्चपर्यंत 12,552 विद्यार्थ्यांची या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली होती. तसेच यामध्ये थोडक्यात असं महत्त्वाचं इथे पाहू शकता की यामध्ये कामाची महत्त्वाची अपडेट आहे. यामध्ये अशी करा दुरुस्ती. तर यामध्ये 1 किलोमीटर जी अट आहे ती अट रद्द केल्याने पालकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे. आता अर्जात दुरुस्ती करण्याची किंवा पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. पोर्टलवर ऑल स्कूल रिमूव्हचा पर्याय येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर शाळांची यादी येईल. तसेच त्यावर रिजेक्ट करावे, त्यानंतर नव्याने पर्याय नोंदवावा अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आर-टी प्रवेशासाठी आता जुना अर्ज बदलता येणार, तसेच नवीन नोंदणीलाही आता मुदत, तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करण्याविषयी थोडक्यात इथं माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.